आता लाडक्या बहिणींसाठी एक मोठी बातमी समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मिळणार। बघा, लाडक्या बहिणींना आता 4,500 रुपये मिळणार आहे। मकर संक्रांती अगोदर लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3 हप्त्याचे पैसे जमा होतील। एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे। आता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 3 हप्त्याचे पैसे, 3 महिन्याचे पैसे एकत्र जमा होणार आहे। त्यामधून लाडक्या बहिणींना 4,500 रुपये त्यांच्या खात्यामध्ये मकर संक्रांतीच्या अगोदर पैसे जमा झालेच पाहिजे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अनाउन्समेंट केलेली आहे की लाडक्या बहिणींना मकर संक्रांती अगोदर आताच तुम्हाला काही मिनिटांपूर्वीच एक मेसेज येणार आहे। तो असणार आहे तुम्हाला नोव्हेंबर महिन्याचा। एक गोष्ट लक्षात घ्या की नोव्हेंबर महिन्याचा जो हप्ता आहे ते 1,500 रुपये तुमच्या अकाउंटमध्ये जमा व्हायला काही मिनिटांपूर्वीच हा आदेश देण्यात आलेला आहे। तुमच्या खात्यामध्ये अवघे जमा झाले असतील नोव्हेंबर महिन्याचा हप्ता, आणि त्यानंतर येतोय डिसेंबर महिन्याचे 1,500 रुपये आणि जानेवारी महिन्याचे 1,500 रुपये, असं 3,000 रुपये एकत्र जमा होतील। ते म्हणजे तुम्हाला 2 हप्त्याचे पैसे। बघा, 2 हप्त्याचे पैसे ते असणार आहे आणि नोव्हेंबर महिन्याचा तुम्हाला सेपरेट दिला जातोय। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता काही मिनिटांपूर्वीच तुमच्या बँक अकाउंटला जमा होत असेल, अद्याप तुम्हाला जमा झाला असेल। पण डिसेंबर महिन्याचा आणि जानेवारी महिन्याचा एकत्र माहिती आली आहे, सूत्रांनी माहिती दिलेली आहे। आर्टिकल भरपूर जाहीर होत आहे की यामध्ये मेसेज आलेला आहे की लाडक्या बहिणींना 4,500 रुपये मकर संक्रांतीच्या अगोदर त्यांच्या अकाउंटला जमा होणार आहे। आता यामध्ये काय काय माहिती आलेली आहे। आता हे पैसे कोणाला जमा होतील? प्रॉपर ज्या बहिणींची केवायसी झाली असेल। एक गोष्ट लक्षात घ्या, प्रॉपर का म्हणतोय, कारण ज्या बहिणींची केवायसी झाली असेल, ई केवायसी ज्या बहिणींची झाली असेल त्याच बहिणींना पैसे जमा होतील। आणि ज्या गोरगरीब महिला आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये सर्वात अगोदर पैसे जमा होणार आहे। ज्यांची केवायसी मध्ये काही प्रॉब्लेम असेल ती प्रॉब्लेम दुरुस्ती केली तरच त्यांच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे जमा होईल, अन्यथा जमा होणार नाही। तर यामागचं कारण काय? बघा, आता तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांची विधानसभामध्ये यांची बैठक झाली। बैठकीमध्ये एक निर्णय घेण्यात आलेला आहे। विपक्षकांनी यांना एक प्रश्न विचारला आहे की लाडकी बहीण योजनेचा तुम्ही जो हप्ता आहे तो 1,500 वरनं 2,100 करणार का 2,100 वरनं 3,000 करणार? ज्यावेळेस तुम्ही निवडणूक सुरू असताना तुम्ही लाडक्या बहिणींना वचन दिलेलं आहे की लाडक्या बहिणींना 1,500 रुपयाचं तुम्ही 2,100 करणार, 2,100चं 3,000 रुपये करणार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस मुख्यमंत्री होते एकनाथ शिंदे साहेब यांनी देखील हे वचन दिलेलं आहे आणि आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी देखील हे वचन दिलेलं आहे। तर हे वचन पूर्ण करण्यासाठी काय म्हणाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब? लाडकी बहीण योजना सतत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा होतच राहतील। आमचं देण्याचं नियत आहे, आम्ही सतत लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करू। अवघ्या 5 वर्षापर्यंत योजना बंद पडणार नाही। कुठल्याही प्रकारचं तुम्ही अफवा पसरवा तरी आम्ही योजना बंद पडू देणार नाही। राहिलेला प्रश्न की लाडक्या बहिणींना 2,100 रुपये मिळणार का? तर बघा, या हिवाळी अधिवेशनाच्या नंतर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये 2,100 रुपये प्रमाणे हप्ता जमा होणार आहे। यानंतर हिवाळीच्या अधिवेशनानंतर जो अधिवेशन लागतो तुमचा, तो उन्हाळी अधिवेशन असतो, त्या अधिवेशनामध्ये तुम्हाला 2,100 रुपये प्रमाणे हप्ता दिला जाऊ शकतो।